नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर राज्यसेवा 2024 त्याचबरोबर MPSCच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची म्हणजेच PYQ ची सिरीज सुरू आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण आज प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आपण येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत, जेणेकरून मुद्दे कुठून आले, कसे आले आणि त्यांचे स्पष्टीकरण आपल्याला मिळत जाईल आणि त्यामुळेच आपल्याला येणारी परीक्षा देखील सोपी जाईल आणि काय वाचायचे आणि कशाचा अभ्यास करायचा हे देखील समजेल। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024 साठी तयारी करत आहात, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आता वेळ न घालवता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 51, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक टिंब टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी म्हणजे बहुमित दरिद्री मानले जाते। मित्रांनो, समजा या ठिकाणी वंचितता गुणांक विचारलेला आहे आणि वंचितता गुणांक म्हणजे काय की आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थता। तर मित्रांनो, हा गुणांक आहे तो 1960 पासून मोजला जातो आणि यानुसार 33.3% पेक्षा अधिक गुण किंवा अधिक गुणांक ज्या व्यक्तीला किंवा ज्या कुटुंबाला मिळेल ते कुटुंब अनेक अंगाने बहुमित म्हणजे दरिद्री मानले जाते। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 52, जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत। यातील अधिक महत्त्वाचे कोणते आहेत? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1991चं काय होतं? आर्थिक सुधारणाचं धोरण होतं आणि त्यापासून उदारीकरण ही आणि तेव्हा आपण उदारीकरणाची भूमिका घेतली होती। तर मित्रांनो, त्यानंतर त्यानुसार महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, व्यापार आणि भांडवलाचा प्रवाह सुधारला पाहिजे। औद्योगिक विनियंत्रण, सरकारचं उद्योगांवरचं नियंत्रण कमी केलं पाहिजे, हे बरोबर आहे। निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, मित्रांनो सार्वजनिक उद्योगांना सुधारणा केली पाहिजे। सार्वजनिक आणि प्रश्न क्रमांक 52, जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत। यातील अधिक महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, खाली काही उपाय दिलेले आहेत, त्यापैकी महत्त्वाचे उपाय कोणते आहेत ते सांगायचं आहे। तर मित्रांनो, जुलै 1991 ला काय झालं होतं? भारतानं आर्थिक सुधारणाचं धोरण स्वीकारलं होतं किंवा ज्याला आपण आर्थिक सुधारणा असं म्हणतो। तर मित्रांनो, त्यावेळी उदारीकरणाचा उपाय आपण अवलंबला होता आणि त्यानुसार व्यापार आणि भांडवला प्रवाह सुधारला पाहिजे। मित्रांनो, व्यापाराचा आणि भांडवलाचा प्रवाह सुधारणं गरजेचं आहे, हे बरोबर आहे। ब पहा, औद्योगिक विनियंत्रण, मित्रांनो सरकारचं उद्योगांवरचं नियंत्रण कमी केलं पाहिजे, हे देखील बरोबर आहे। क पहा, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, मित्रांनो उदारीकरण आणि खाजगीकरण यानुसार यामुळे काय होतंय की निर्गुंतवणूक होईल आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा केली पाहिजे, हे देखील बरोबर आहे। आणि वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा, मित्रांनो या ठिकाणी आपलं धोरणच आहे वित्तीय सुधारणांचं, म्हणून या ठिकाणी वित्तीय क्षेत्र सुधारणा हे देखील असेल। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड। प्रश्न क्रमांक 53, विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात। मित्रांनो, नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे काय असतात? आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता, बरोबर आहे। बेकार निर्मूलन, उत्पन्न विषमता घट, मित्रांनो हे देखील बरोबर आहे। गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण, हे देखील बरोबर आहे। समावेशक आणि शाश्वत वृद्धी, मित्रांनो हे देखील बरोबर आहे। मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? आर्थिक वृद्धी करायची आहे, आर्थिक विकास करायचा आहे। तो कसा करायचा? शाश्वत करायचा आणि सर्वसमावेशक करायचा। म्हणजेच गरिबी नष्ट करायची आहे, बेरोजगारी नष्ट करायची आहे, रोजगार मिळवून द्यायचा आहे, उत्पन्नामध्ये जी विषमता आहे ती कमी करायची आहे। म्हणजे या ठिकाणी वरील सर्व आहेत ते उद्दिष्ट आहेत, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड। प्रश्न क्रमांक 54, योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते। मित्रांनो, एखादी योजना तयार करायची असेल आणि ती योजना यशस्वी करायची असेल तर कोणत्या बाबींची आवश्यकता असेल हे या ठिकाणी सांगायचं आहे। या ठिकाणी पहा, नियोजन आयोग, आकडेवारी आणि उद्दिष्टे, मित्रांनो हे बरोबर आहे। यासाठी कोणतीतरी नियोजन करणारी संस्था असायला हवी आणि व्यवस्थित आणि योग्य प्रकारे आकडेवारी आणि उद्दिष्टे असली पाहिजेत।
लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती संसाधन संकलन. मित्रांनो या ठिकाणी लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चित केला पाहिजे आणि आपल्याकडे कोणते संसाधन उपलब्ध होतील यांचं संकलन केलं पाहिजे, हे देखील बरोबर आहे. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण. मित्रांनो योग्य विकास धोरण हवं, त्यासोबत काय हवंय तर भ्रष्ट नसलेले आणि कार्यक्षम प्रशासन हवंय आपल्याला, की जे व्यवस्थित काम करू शकेल, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होणार नाहीये, आणि प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया. मित्रांनो या सर्व गोष्टी एखाद्या योजनेच्या निर्मितीसाठी आणि यशासाठी आवश्यक आहेत, म्हणून आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 55, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान टिंबटिंबचे आहे. मित्रांनो एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो असं विधान केलं होतं रॅग्नर नर्क्स याने, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मित्रांनो रॅग्नर नर्क्स काय होता तर एक अर्थशास्त्रज्ञ होता आणि त्याने काय दिला होता जगाला, समतोल वाढीचा सिद्धांत दिला होता, ज्यामध्ये असं सांगतो की जर एखादा देश अविकसित असेल तर तो एकाच वेळी अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक करेल आणि त्यामुळे तो देश विकसित होणार नाही. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. प्रश्न क्रमांक 56, संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार टिंबटिंब मध्ये संतुलनाची गरज आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलनाची आवश्यकता असते. म्हणजेच संतुलित वृद्धी म्हणजे काय, सर्व क्षेत्रांमध्ये समान वाढ होणे किंवा समान घट होणे. या प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर काय शकतं, पर्याय क्रमांक 3 फक्त ड, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. प्रश्न क्रमांक 57, शुम्पीटर यांच्या मते. मित्रांनो शुम्पीटरच्या मते विकास म्हणजे स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय, हे बरोबर आहे. आणि वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. मित्रांनो ही दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य आहेत. मित्रांनो शुम्पीटर कोण होता तर एक ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ होता, जोसेफ अलोयस शुम्पीटर. प्रश्न क्रमांक 58, रंगराजन समिती 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च टिंबटिंब शहरी भागासाठी आणि टिंबटिंब ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे. मित्रांनो रंगराजन समिती काय नेमण्यात आली होती तर 2014ला म्हणजे 2013ची रंगराजन समिती ही तेंडुलकर समितीच्या कामकाजाचा आणि शिफारशींचा आढावा घेण्यासाठी बनवण्यात आली होती. आणि यानुसार या समितीने शिफारस काय केली होती की शहरामध्ये दर दिवशी 47 रुपये आणि दरमहा 1407 रुपये, तर ग्रामीण भागामध्ये दर दिवशी 32 रुपये तर प्रति महिना 972 रुपये इतका उपभोग खर्च किंवा इतका खर्च एखाद्या व्यक्तीचा असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59, 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली. मित्रांनो वित्तीय समावेशनासाठी कोणती योजना अंमलात आणली असेल तर या ठिकाणी सर्वांचा अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लागावा आणि सर्वांचा समावेश अर्थव्यवस्थेच्या हालचालीमध्ये व्हावा अशासाठी एक योजना आणली होती. त्या योजनेचं नाव होतं जनधन योजना, म्हणजे पर्याय क्रमांक 3 प्रधानमंत्री जनधन योजना हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो ही योजना आहे ती 28 ऑगस्ट 2014ला सुरू करण्यात आली होती. कधी 28 ऑगस्ट 2014. तर मित्रांनो या योजनेचा तर मित्रांनो ही योजना का सुरू केली, कारण सरकारने यावेळी सर्वांची खाती असावी आणि सर्वांचा अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग असावा. त्याचबरोबर सरकार जे काही धन किंवा मानधन लोकांना देतं ते लोकांच्या खात्यावर डायरेक्ट जमा व्हावं यासाठी त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना सुरू केली होती, ज्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना ज्यामध्ये सर्वांसाठी बँक खातं सुरू करण्याची तरतूद होती अशी योजना सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 60, जेंडर बजेट म्हणजे काय. मित्रांनो जेंडर बजेट म्हणजे काय, स्त्रियांसाठी अर्थसंकल्प नाहीये. मित्रांनो जेंडर बजेट म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट लिंगासाठी अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद असणे, म्हणजे या ठिकाणी सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61, 0.10 मोल जलीय HCl द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा. आता मित्रांनो आता HCl मधील पीएच काढायचा तर पीएच चा फॉर्म्युला काय असतो, पीएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग या ठिकाणी मित्रांनो 0.10 मोलासाठी काय असेल, 0.10 मोलासाठी असेल पीएच इज इक्वल टू
निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ 1.0 इंटू 10⁻⁻1 इतका असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी? पर्याय क्रमांक 3 pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 1 इंटू 10⁻⁻1. जर मित्रांनो या ठिकाणी 1 असतं तर या ठिकाणी फक्त 1 आला असतं. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 1 असतं, परंतु या ठिकाणी 0.10 आहे म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साइन आलेला, एक घातांक आलेला आहे. प्रश्न क्रमांक 62. 1.5 मोलार StSO4 च्या 10 dm³ म्हणजे 10 लिटर द्रावणापासून एक नॉर्मल StSO4 चे द्रावण कसे बनवाल? आता मित्रांनो या ठिकाणी मोलॅरिटी दिलेली आहे आणि या ठिकाणी नॉर्मॅलिटी दिलेली आहे. मग या ठिकाणी StSO4 च्या 1.5 मोलारचं आपल्याला काय करायला पाहिजे? नॉर्मल करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय करता येईल? 1.5 मोलार StSO4 ची नॉर्मॅलिटी बरोबर काय असणार आहे? मोलॅरिटी इंटू बेसिसिटी. आता मित्रांनो StSO4 ची मोलॅरिटी किती दिलेली आहे? 1.5 आणि बेसिसिटी किती असते? 2 असते. म्हणजे या ठिकाणी 1.5 इंटू 2 इज इक्वल टू किती? 3 आलं. या ठिकाणी मोलॅरिटी किती आली? सॉरी या ठिकाणी नॉर्मॅलिटी किती आली? 3 नॉर्मल आलं. मग या ठिकाणी नॉर्मॅलिटी 3 आली असेल तर आपल्याला काय करायला लागेल? आता N1V1 इज इक्वल टू N2V2 असं करायला लागेल. मग N1V1 इज इक्वल टू N2V2 केल्यानंतर काय मिळेल? आता या ठिकाणी नॉर्मॅलिटी 1 StSO4 ची नॉर्मॅलिटी काय? 3 आहे. N2V1 किती आहे? 10 dm³ म्हणजे 10 लिटर इज इक्वल टू इथे नॉर्मॅलिटी किती StSO4 ची? 1 आहे आणि V2 किती काढायचं आपल्याला? इंटू 2. मग या ठिकाणी आता पहा V2 काढायचं आपल्याला. मग या ठिकाणी 3 इंटू 10 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू काय? V2. मग व्हॉल्यूम किती आलं? 30 लिटर. मग आपल्याकडे किती आहे आता सध्या? 10 लिटर आहे. मग या ठिकाणी आणखी किती वाढवावं लागेल? तर 30 वजा 10 बरोबर 20 लिटर पाणी वाढवायला लागेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिलेल्या द्रावणात 20 dm³ म्हणजे 20 लिटर पाणी घातल्यानंतर आपल्याला 1 नॉर्मल StSO4 मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 63. NH3 आणि BF3 च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? मित्रांनो NH3 ची रचना कशी असते? या ठिकाणी N, या ठिकाणी 3H आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनची पेअर. आता या ठिकाणी BF3 ची रचना कशी असते? BF3 ची रचना असते B आणि या ठिकाणी F F F अशी रचना असते. मग या ठिकाणी NH3 आहे तो पिरॅमिडल आहे आणि BF3 आहे तो प्लॅनर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 NH3 पिरॅमिडल आणि BF3 प्लॅनर. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो? आता मित्रांनो या ठिकाणी H दिलेला आहे आणि C दिलेला आहे. H किती आहे? 1 आहे आणि C 12 आहे. म्हणजे या ठिकाणी यांचं काय दिलेलं आहे? अणुअंक दिलेला आहे किंवा त्यांच्या व्हॅलेन्सीची एक संख्या दिलेली आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल? कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो हे काढायला लागेल. आता बेन्झीन मध्ये 6 कार्बन असतात आणि 6 हायड्रोजन असतात. असे एकूण किती होतील? 1272 अधिक 6. 72 अधिक 6 बरोबर किती होईल? 78. 6 78 च्या 20% आहे का? नाहीये. मग हे नाही येत आहे. याचप्रमाणे इथेनचं जर केलं आपण, इथेनचा फॉर्म्युला काय असतो? C2H6 असतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं? C किती आहे? 2 आहेत. 2 गुणिले 12 बरोबर किती? 24 आणि H किती आहेत? 6. H किती आहेत? 6. मग या ठिकाणी 24 अधिक 6 बरोबर 30. आता 24 हे 30चं 80% आहे का पाहायला लागेल. 24 डिवाइडेड बाय 30 इंटू 100. 0 ला 0 गेला, 3 एके 3, 8 त्रिक 24 म्हणजेच 80. म्हणजे या ठिकाणी इथेन हे आपलं उत्तर असेल. याप्रमाणे इतर कोणतं संयुग असेल तर त्याबद्दल आपल्याला काढायला लागेल. प्रश्न क्रमांक 65. 180 ग्रॅम ॲसिडिक आम्ल CH3COH आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसिडिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन टिंब इतका असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी H दिलेला आहे, C दिलेला आहे, O दिलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू काढूया. C किती वेळा आहे? C आहे 2 वेळा, म्हणजेच 12 दूने 24. 12 दूने 24 म्हणजे 180 ग्रॅम ॲसिडिक आम्ल 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसिडिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन टिंब इतका असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू काढूया. C किती वेळा आहे? C आहे 2 वेळा, म्हणजेच 12 दूने 24.
एच किती वेळा आहे 4 वेळा म्हणजेच 4 आणि ओ किती वेळा आहे 2 वेळा म्हणजेच 32 एकूण किती 60 CH3COH ची व्हॅल्यू 60 आली. H2O ची किती होईल H 2 वेळा आहे आणि O 1 वेळा आहे म्हणजे 16 2 18 H2O किती असेल 18. मग या ठिकाणी आता 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड मध्ये ऍसिटिक ऍसिडचे किती मोल आहेत तर 3 असणार आहेत म्हणजेच या ठिकाणी काय करायला लागेल 180 भागिले हे 180 बरं का मित्रांनो हे 180 भागिले हे 60 किती आलं 3 आलं आणि या ठिकाणी पाण्याचं पहा 180 हे 180 भागिले हे 18 किती येतंय 180 भागिले 18 बरोबर 10 येतं म्हणजे या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड किती आहे 3 आहे आणि पाणी किती आहे 10 आहे आणि एकूण किती झालं मग मिक्स केल्यानंतर 10 अधिक 3 बरोबर 13. मग मित्रांनो एकूण किती आहे 13 आहे तर त्यापैकी ऍसिटिक ऍसिडचे मोल फ्रॅक्शन किती आहेत तर 3 भागिले 13 बरोबर किती 0.23 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 66 जर 1 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक R टिंबटिंब असतो. आता मित्रांनो या ठिकाणी पहा SI युनिट वापरलं तर तो ज्यूल्स मध्ये येईल आणि जेव्हा लिटर वापरलं जाईल तेव्हा तो हमखासच कॉन्स्टंट असेल आणि तो किती असेल 0.0821 ॲटमॉस्फेरिक लिटर पर मोल पर केल्विन असा असेल म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. परंतु मित्रांनो जर या ठिकाणी लिटरच्या ऐवजी SI युनिट वापरलं असेल आणि त्यावेळी त्या ठिकाणी काय होईल 8.314 इंटू 10⁷ ज्यूल्स पर केल्विन पर मोल असं असेल. या ठिकाणी इतक्याने त्याची व्हॅल्यू बदलू शकते फक्त युनिट कोणतं वापरले यानुसार त्याची व्हॅल्यू बदलते. प्रश्न क्रमांक 67 चुकीची जोडी शोधा. लॅबिएटी लॅमिएसी मित्रांनो लॅबिएटी आणि लॅमिएसी ही एकाच ऑर्डरची नावं आहेत आणि एक प्लांट ऑर्डर मधली नावं आहेत म्हणून या ठिकाणी ही तर जोडी बरोबर आहे. पामी एरिकसी मित्रांनो ज्याला आपण पाम म्हणतो किंवा त्याला त्या ऑर्डरला दुसरं नाव आहे एरिकसी म्हणजे हे देखील बरोबर आहे. त्याचबरोबर एम्बेलिफेरी आणि एपीएसी ही देखील एकाच ऑर्डरची 2 नावं आहेत. परंतु मित्रांनो कंपोझिटी आणि क्ल्युसिएसी ही दोन्ही एकमेकांची नावं नाही आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकलेली आहे. तर मित्रांनो कंपोझिटीचं दुसरं नाव काय आहे ॲस्टरेसी असं नाव आहे. क्ल्युसिएसीचं दुसरं नाव काय आहे तर ते आहे माल्फिगिलेस. प्रश्न क्रमांक 68 प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते. मित्रांनो प्रकाश संश्लेषणामध्ये कोणती क्रिया घडत असते तर या ठिकाणी 6CO2 + 6H2O मिळून काय बनतो C6H12O6 + 6O2 या ठिकाणी ऑक्सिजन वायू बाहेर पडतोय. या ठिकाणी ही रिॲक्शन होते. तर मित्रांनो या क्रियेमध्ये काय घडतं तर NADPH आणि ATP ची म्हणजे ऊर्जेची निर्मिती होते म्हणजे या ठिकाणी निर्मिती आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी काय क्रिया होते तर या ठिकाणी NADPH आणि ATP ची निर्मिती होते आणि त्याच्यासोबतच ग्लुकोज आणि ऑक्सिजन देखील निर्माण होतं. प्रश्न क्रमांक 69 एन्झाईम्सचे अग्रलेखा टिंबटिंब हे आहेत. डॉट्स आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम्स. मित्रांनो एन्झाईम्स बनण्या अगोदर जे गोष्टी असतात त्याला काय म्हटलं जातं प्रो एन्झाईम असं म्हटलं जातं ज्याला दुसरं नाव काय आहे झायमोजेन्स म्हणजे पर्याय क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 1 फक्त हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो एन्झाईम काय आहेत तर प्रोटीन आहेत परंतु प्रिकर्सर काय आहेत तर झायमोजेन्स किंवा प्रो एन्झाईम्स आहेत. प्रश्न क्रमांक 70 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. विक्रय हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात. मित्रांनो हे बरोबर आहे. विकर्स म्हणजे एन्झाईम्स हे काय आहेत तर कॅटलिस्ट आहेत जे आपल्या शरीरातील जैवरासायनिक क्रियांना गती देतात. विक्रय प्रथिनापासून बनलेले असतात. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. विक्रय म्हणजे प्रथिने असतात म्हणजे हे बरोबर आहे.
विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. मित्रांनो या ठिकाणी हे चुकलेलं आहे. जेवढं तापमान जास्त तेवढे विकर्स अधिक क्रियाशील असतात. म्हणजे या ठिकाणी विधान क चुकलेलं आहे. विधान ड पहा, अमायलाइज हे विकर स्टार्चवर कार्य करते. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. या ठिकाणी फक्त अ, ब आणि ड ही तीन विधाने बरोबर आहेत, तर क हे विधान चुकलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 72, व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर अ, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले. मित्रांनो भारतीय नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्या कलम 5 ते 11 या दरम्यान देण्यात आलेल्या आहेत. तर भारतीय नागरिकत्व कायदा 1955 कायद्यानुसार पुढील काही तरतुदी आहेत. अ, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर मित्रांनो बरोबर आहे. जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने अन्य देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व समाप्त होईल किंवा संपुष्टात येईल. ब, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर. मित्रांनो या ठिकाणी हे विधान चुकलेलं आहे. पहा, जर एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आणि त्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्याला जर इतर कोणत्याही देशामध्ये 2 वर्षांपेक्षा म्हणजेच 24 महिन्यांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्याचं भारतीय नागरिकत्व समाप्त होईल किंवा संपुष्टात येईल. म्हणजे विधान ब चुकलेलं आहे. क, फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर मित्रांनो हे बरोबर आहे. आणि ड, व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्ट दाखवली असेल तर मित्रांनो ड देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ, क, ड ही विधाने बरोबर आहेत. तर विधान ब हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड. प्रश्न क्रमांक 73, भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणत्या आहेत ते ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, अ, अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे आपण? उपराष्ट्रपती पद. बरोबर आहे मित्रांनो. आपण अमेरिकेकडून उपराष्ट्रपती पद, मूलभूत हक्क, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावर दूर करण्याची पद्धत या गोष्टी आपण अमेरिकेच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. म्हणजे अ बरोबर आहे. ब, कॅनडा, कॅनडाकडून आपण काय घेतलं? भारताची राज्यघटना व प्रशासन प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. या ठिकाणी पहा, केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, या ठिकाणी हे बरोबर आहे. संघराज्य तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. म्हणजे ब बरोबर आहे. क, दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलं? तर घटना दुरुस्तीची पद्धत, राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक या गोष्टी घेतल्या. म्हणजे या ठिकाणी क देखील बरोबर आहे. ड पहा, आयर्लंडकडून आपण काय घेतलं? तर राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. मित्रांनो आयर्लंडकडून आपण काय काय घेतलेलं आहे? तर आयर्लंडकडून आपण राजधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. म्हणजे मित्रांनो हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वरील सर्व जोड्या बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. मित्रांनो यासंबंधी जर तक्ता तुम्हाला पाहायचा असेल की ज्यामध्ये आपण कोणत्या देशाकडून किंवा कोणत्या देशाच्या संविधानाकडून कोणती तरतूद घेतली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवर यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 74, संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश एकच आहे आणि तो आहे संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 केवळ अ हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मित्रांनो या ठिकाणी पहा, विधाने विचारात घ्यायची आहेत आणि काय सांगायचं आहे तर अयोग्य विधाने सांगायचे आहेत. प्रश्न पूर्ण वाचायचा, अयोग्य विधाने कोणते आहेत ते ओळखायचं आहे. अ, जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून ते संमत केल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मित्रांनो अ बरोबर आहे. ब, जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. सुधाकरराव नाईक हे 1991 ते 1993 या कालखंडात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु मित्रांनो खालील दोन विधानं पहा, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता का? नव्हता. म्हणजे या ठिकाणी ब आणि क आणि ब ही विधानं बरोबर आहेत तर क आणि ड ही विधानं चुकलेली आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 क आणि ड. आणि मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्षांना कोणत्या मंत्र्याचा दर्जा असतो किंवा कोणत्या पदाचा दर्जा असतो असं विचारलं जातं तेव्हा त्या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो असं आपल्याला लिहायला लागेल किंवा असा पर्याय निवडावा लागेल. प्रश्न क्रमांक 76,
पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत? मित्रांनो, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक म्हणजे काय? जर ज्या संस्थांची स्थापना राज्यघटनेनुसार होते आणि त्यांची तरतूद राज्यघटनेमध्ये देण्यात आलेली आहे त्यांना घटनात्मक म्हणायचं, आणि ज्यांची राज्यघटनेमध्ये तरतूद नाहीये त्यांना बिगर घटनात्मक म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी पहा, नीती आयोग भारतीय राज्यघटनेमध्ये आहे का? नाहीये. राज्य वित्त आयोग आहे, राज्य वित्त आयोग आहे 280 अंतर्गत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 338 अंतर्गत मागासवर्गीय आयोगाची तरतूद आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय याप्रमाणे आयोग आहेत. आणि केंद्रीय माहिती आयोग आहे का? नाहीये मित्रांनो. यासाठी अधिनियम 2005 आहे. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 4 नाहीये, तर फक्त 2 आणि 3 या घटनात्मक संस्था आहेत, तर 1 आणि 4 या घटनात्मक संस्था नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी बिगर घटनात्मक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 फक्त 1 आणि 4 या 2 संस्था बिगर घटनात्मक संस्था आहेत. प्रश्न क्रमांक 77, लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी. मित्रांनो, या ठिकाणी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगायचं आहे. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला या सुधारणा केल्या आहेत. मित्रांनो, हे बरोबर आहे. ब, सार्वजनिक सेवकांनी म्हणजे पब्लिक सर्वंट्सनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 देखील दुरुस्ती करण्यात आलेली आहे. हे देखील बरोबर आहे. क, सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले होते. मित्रांनो, या ठिकाणी सर्व राज्यांसाठी ही तरतूद नव्हती, म्हणून या ठिकाणी क हे चुकलेलं आहे. ड पहा, दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याचा कालावधी तरतूद हटवण्यात आली आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. 30 दिवसाचा जो कालावधी होता तो हटवण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अ, ब आणि ड बरोबर आहेत, तर क हे विधान चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड. प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष यांच्या जोड्या आहेत. या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी CPI स्थापना 1964 बरोबर आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया स्थापना 1925 आहे. मित्रांनो, या ठिकाणी 26 दिलेला आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. बहुजन समाज पक्ष BSP स्थापना 1984 बरोबर आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITC 1998 हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 1, 3 आणि 4 ह्या जोड्या बरोबर आहेत, तर फक्त दुसरी जोडी चुकीची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती कोणती? तर या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांची संख्या कमी झालेली आहे. तृणमूल काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही, त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची यादी विचारली जाईल किंवा राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत असं विचारलं जाईल, तर त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडता आला पाहिजे. त्यासंबंधी माहिती देखील पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 80, योग्य जोड्या जुळवा. भाग आणि त्याच्यातील तरतुदी. भाग 1. भाग 1 मध्ये मित्रांनो काय आहे? संघराज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र. भाग 2, भाग 3. भाग 3 मध्ये काय आहे मित्रांनो? भाग 3 मध्ये आहे मूलभूत हक्क. भाग 4 मध्ये पंचायत राज आहे आणि भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे. म्हणजे या ठिकाणी पहा 4, 1, 2, 3 असं आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81, 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी राज्यपाल बदलू शकतात का? नाही बदलू शकत. राष्ट्रपती बदलू शकतात का? मित्रांनो, राष्ट्रपती ज्याच्यामध्ये समावेश असतो, परंतु ते स्वतः बदलू शकत नाहीयेत. विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद बदलू शकते का? मित्रांनो, संसद बदलू शकते, परंतु विशेष बहुमताची आवश्यकता नसते. म्हणजे तिसरं पण नाहीये. म्हणजे चौथा आहे सामान्य कायदा करून संसद यामध्ये बदल करू शकते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82, स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? मित्रांनो, स्वामित्व म्हणजे सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज असं आहे. तर मित्रांनो, स्वामित्व योजना 24 एप्रिल 2020 ला लागू करण्यात आली होती. तर मित्रांनो, यानुसार ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे हे बरोबर आहे. ब, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीची अचूक नोंदी तयार करणे. मित्रांनो, ही योजना ग्रामीण भागासंबंधी आहे. या ठिकाणी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये विकास करायचा आहे, म्हणून या ठिकाणी हे चुकलेलं आहे. शहरी भागासाठी नाही तर ग्रामीण भागासाठी, म्हणजे ब चुकलेलं आहे. क, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे हे बरोबर आहे. आणि ड, मालमत्ता कर निश्चित करणे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त ब नाहीये, तर अ, क, ड हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 83, लोकसभेच्या 0 प्रहर 0 आवर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ 0 प्रहर म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, हे बरोबर आहे.
ब. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेस सभापती सूचना देतात. मित्रांनो, शून्य प्रहरामध्ये मुद्दे मांडण्यासाठी सूचना द्यावी लागत नाही, म्हणजे या ठिकाणी ब चुकलेला आहे. क. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मुद्दे मांडण्याची परवानगी आहे. मित्रांनो, क चुकलेला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाहीये, कितीही प्रकरण मांडता येतील. म्हणजे ड बरोबर आहे आणि क चुकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबर विधान कोणते असं ओळखायचं असल्यामुळे आपलं उत्तर काय असेल, अ आणि ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 84. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? अ. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समोरच्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, अ बरोबर आहे. व. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. क. करमणूक कर हा विषय समोरच्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, करमणूक हा कर राज्य सूचीमध्ये आहे, या ठिकाणी समोरच्या सूचीमध्ये नाहीये, म्हणजे क चुकलेला आहे. ड. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय आहे तो राज्य सूचीमध्ये आहे, म्हणजे ड देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ, ब आणि ड बरोबर आहे, तर क हे चुकलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 85. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? 1. अनुच्छेद 51 अनुसार मूलभूत कर्तव्य. मित्रांनो, अनुच्छेद 51 अनुसार मूलभूत कर्तव्य. अनुच्छेद 51 घटना परिषदेने स्थापन केलेलं नव्हतं, हे पुढे घटनादुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक तर नाहीयेच. कलम 368 नुसार घटनादुरुस्ती हे आहे. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी हे देखील आहे. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम. मित्रांनो, हे देखील आहे. फक्त एक बरोबर आहे. या ठिकाणी अनुच्छेद 51 म्हणजे मूलभूत कर्तव्य 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1, फक्त एक बरोबर. याचा समावेश घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन करण्यात आलेला नाही. प्रश्न क्रमांक 86. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, 10वा विचारलेला आहे. तो नोव्हेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि तो मिझोरमची राजधानी ऐजॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता मित्रांनो, 11वा 2023 साली आयोजित करण्यात आला होता आणि तो मेघालयची राजधानी शिलाँग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, मेघालयची राजधानी शिलाँग. प्रश्न क्रमांक 87. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. ए. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. बरोबर आहे मित्रांनो, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल. मित्रांनो, ते त्रिपुराचे राज्यपाल होते का? हो, होते. ते 2019 ते 21 या दरम्यान त्रिपुराचे राज्यपाल होते, तर 2021 ते 23 या दरम्यान ते झारखंडचे राज्यपाल होते. म्हणजे हे देखील बरोबर आहे. सी. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत. मित्रांनो, ते मूळचे छत्तीसगडमधील रायपूर या विधानसभा मतदारसंघातील आहेत. म्हणजे या ठिकाणी सी देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 ए, बी, सी तिन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 88. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात खालील विधाने तपासा. अ. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या मोहिमेच्या समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान या महिलेची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी अ बरोबर आहे. ब. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अफशान खान यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, हे चुकलेलं आहे. क. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. ड. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशामध्ये राबवण्यात येते. मित्रांनो, ही मोहीम जगातील कुपोषण असणाऱ्या 65 देशामध्ये राबवण्यात येते. म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, अ, क आणि ड बरोबर आहे, तर ब चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 89. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? मित्रांनो, 2023च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशीबाबूराव युवा आर्थिक विकास महामंडळ यांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त मराठवाडा दूध विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली नाहीये. म्हणून आपलं उत्तर काय असेल, अ, क आणि ड बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 90. खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 5व्या आसियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते? मित्रांनो, 5वी आसियान इंडिया बिझनेस समिट ही 2023 साली क्वालालंपूर या ठिकाणी झाली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91. समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. अ.
हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. मित्रांनो हे बरोबर आहे, हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. ब हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे. मित्रांनो बरोबर आहे, हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरिडीह किंवा गिरदी या ठिकाणी आहे. क हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे, हे चुकलेलं आहे. आणि ड हे हिंदू धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. मित्रांनो हे जैन धर्मियांचे आहे, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, आणि ब बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 92, तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? मित्रांनो या ठिकाणी तुर्की या देशामध्ये 6 फेब्रुवारी 2023 ला भूकंप झालेला होता आणि या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे मिशन किंवा ही मोहीम राबवली होती. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93, UN COP15 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. मित्रांनो हे बरोबर आहे. ब जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. मित्रांनो नाही, हे चुकलेलं आहे. हा करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला नव्हता, तर चीन अध्यक्ष होतं. क UN COP15 चे अध्यक्षपद चीनने भूषवले. क बरोबर आहे. ड धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादित केली आहे. मित्रांनो या ठिकाणी ड देखील बरोबर आहे, म्हणजे क ड बरोबर आहे, तर ब चुकलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन केले? मित्रांनो भारताचे क्रीडा मंत्री, युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन केले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो या स्पर्धा भारतामधील नवी दिल्ली येथे 15 ते 26 मार्च 2023 रोजी पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक 95, खालील जोड्या जुळवा. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 आणि खेळ. भक्ती कुलकर्णी, मित्रांनो भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ, साक्षी कुमारी कबड्डी आणि लक्ष्य सेन बॅडमिंटन. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 3 2 1. मित्रांनो 2023 ची अर्जुन पुरस्कार विजेत्यांची यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत आहोत. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. प्रश्न क्रमांक 96, मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? मित्रांनो PFRDA चे सध्याचे अध्यक्ष आहेत दीपक मोहंती, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. PFRDA ची स्थापना 2003 ला करण्यात आली होती, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 97, 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 कोठे आयोजित केली होती? मित्रांनो 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद ही 2023 मध्ये जम्मू काश्मीर मधील कटरा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98, युनेस्कोने 2023 चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या देशातील मुले आणि महिलांना समर्पित केला? मित्रांनो युनेस्कोने 2023 चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणजेच इंटरनॅशनल एज्युकेशन डे जो की 24 जानेवारीला असतो, 24 जानेवारीला असतो, तो अफगाणिस्तानमधील मुले आणि महिलांना समर्पित केला. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 99, 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळलेला आहे? मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळलेला आहे. प्रश्न क्रमांक 100, 2023 च्या पद्मश्री पुरस्काराबाबत योग्य जोड्या लावा. मित्रांनो 2023 चे पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे. ती पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. या ठिकाणी उत्तर पाहूया. रमेश पतंगे, मित्रांनो रमेश पतंगे महाराष्ट्रातील आहेत, त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर महेंद्र पाल, मित्रांनो डॉक्टर महेंद्र पाल हे गुजरातमधील आहेत आणि त्यांना सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजेच विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री देण्यात आलेला आहे. सी उमाशंकर पांडे, मित्रांनो उमाशंकर पांडे यांना समाज कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते उत्तर प्रदेशमधील आहेत. आणि परशुराम खुने, मित्रांनो परशुराम खुने महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहा उत्तर कसं असेल, 2 1 4 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजच्या आणि कालच्या व्हिडिओमधील प्रश्नोत्तर समजले असतील आणि त्यांची माहिती समजली असेल आणि तुमचा सराव झाला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. तसेच या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर
याच प्रकारचे व्हिडिओ पाहून येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करा। त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।